मित्रांनो खूप चांगला ऑलराऊंडर खेळाडू आणि दमदार गोलंदाजी केली आणि नक्कीच आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने जोडले जातील रोशन पाटील शिरवली. बिग मॅच ए पोलची ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच सुपर 10 ची ही चौथी मॅच रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी वर्सेस एकता स्पोर्ट्स 11 बंगारपाडा या दोन संघांमध्ये. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. अथांग महासागरावर अवतरलंय क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रीडरसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं 6 रन. थँक्यू. त्याच्यानंतर सुधीर मुंडे साहेब चिंचवली यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. सुधीर मुंडे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. रोशन. इथे प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. मुक्त संचार झालाय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं पाहायला मिळतील लगातार 2 चेंडू 2 षटकार. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची. थँक्यू डीजे पायदे किंग मेकर 100 सरकार संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच नितळस. त्यानंतर शिवसेने नेते खऱ्या अर्थाने योगेश दादा ढोपळे असतील. त्यानंतर दमदार शानदार रुबाबदार व्यक्तिमत्व अजय भाई पवार पाहायला मिळत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. अप्रतिम ही फटकेबाजी होती मात्र डीप मिड विकेटला जालं विणलं गेलं आणि जाल्यामध्ये अडकला मोठा मासा गलाला. खेळाडू बाद होतोय निलेश गोसावी. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला दे धक्का. थँक्यू डीजे. सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा. बोटे छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा. किती आले किती गेले केले मुघलांना हद्द पार. राजे झाले बहुत धरतीवरती ना कुणा शिवबांची सर. अशी करारी नजर सदा गनिमा भेदुनी पाही अरपार. शिवराया मुलेच झाले स्वप्न स्वराज्याचे साकार. स्वप्न स्वराज्याचे साकार. दमदार शानदार रुबाबदार राजेशाही थाटामध्ये हे आपण आयोजन पाहू शकाल. शिवसेना पक्षाचे झेंडे मात्र डौलानं फडकताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जणू काय मैदानाला छावणीचं स्वरूप आलंय की काय अशा पद्धतीनं हे आपण आयोजन पाहू शकाल. माझ्या वाणीतून मी एकच म्हणेल रॉयल म्हणजे राजा. राजासारखं आयोजन खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं आमदार चषकाचं. पहिले 3 चेंडू आपण पाहतोय आणि पहिल्या 3 चेंडूंच्या खेळीनंतर 1 गडी बाद 12 रन्स गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा वर्सेस रामकृष्ण मुरबी या दोन संघांदरम्यान ही आपण काटेकी टक्कर बांधू. पाहुण्यांची आलिशान कार मैदानातून रवाना होत असताना 100 किंग मेकर सरकार संतोष म्हात्रे. सज्जनजी पाटील ओमकारी शेट्टी यांच्या समवेत आपण संपर्क साधायचा आहे. अप्रतिम ही फटकेबाजी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार. दमदार चौकार. बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. पा इथे फलंदाजाचा विचार केला तर चौकार आणि खातं खोलणारा 65वा फलंदाज पाहायला मिळतो. बॅटिंग मार्को खेळाडू पाहायला मिळत असताना राजेशाही थाटामध्ये राजा जोशी मात्र जोश लावतोय जुनून लावतोय. आपल्या बॅटच्या माध्यमातून एका क्षणी रौद्र रूप मात्र धारण केलं. धावसंख्येचा अग्नी कल्लोल संघ जाऊन पोहोचतोय 16 का डोला 16 रन्स. यावेळेचा हा चेंडू बाकफुटला गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून हा चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. थँक्यू डीजे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
यावेळी अनाकलनीय, अद्भुत, अविस्मरणीय ही फटकेबाजी पाहायला मिळते. मिळतील 6 रन. आमदार चषकातील हा ब्रँडेड षटकार. ये माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, अनुभव घेऊन हाती निघाला शुभवळ. थँक्यू डीजे. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा जाऊन पोहोचतायत. 1 गडी बाद, 26 धावा धावपटलावरती. 4 ओव्हरची ही मॅच असेल. आमच्या समवेत कॉम बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत लगातार 6 दिवस सोमनाथजी पाटील वाजे. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी भंगारपाडा संघाला पुरस्कृत केले ते अर्थातच संतोषदादा दंबळे यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत ओमसाई भंगारपाडा संघाचे पुरस्कर्ते सतीशजी कटेकर साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत दंबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. या व्यासपीठावर आपलंही हार्दिक स्वागत. पाहुण्यांचे आपल्याला वर्दळ सातत्याने पाहायला मिळते. सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम. इथे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना विकी पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. खऱ्या अर्थानं पहिला जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ त्यानं साध्य केला होता. खारबाव वर्सेस मुरवी या 2 संघांदरम्यान त्या मॅचमध्ये संदेशजी टोटल 59 धावसंख्येचं गुलमोहर वैयक्तिक कोठ्यातून या फलंदाजानं ठोकलं होतं. आणि मुरबी संघाचा विचार केला 2 मॅचमध्ये 95 धावा कुठल्या, म्हणजे टोटल 190 धावा सांघिक कोठ्याच्या आपण पाहिल्या. संकेत पाटील मात्र थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. इथे आक्रमक सोच, आक्रमक रवैया या फलंदाजाचा पाहण्या जोग, त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेचतोय फलंदाज सिक्सर. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्यावर. थँक्यू डीजे. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही. आनंदी गे साहेबांचा दरारा, तोच दरारा पाहायला मिळतो बॅटिंग मार्कवर. राजेशाही थाटात खेळतोय. नाव आहे राजा जोशी. आणि On नक्कीच fire. जर विचार केला तर आमचे या स्पर्धेचे सह आयोजक रवींद्रबाई पाटील मानगर यांच्या विभागातील हा संघ खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि दमदार कामगिरी आतापर्यंत रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी संघासमोर करत असताना आणि षटकार हॅट्रिक इथे कंप्लीट झाली. तर अभिषेक दुबे शिवांश ट्रान्सफरचे ओनर यांच्या वतीनं 500 रुपयाचे पारितोषिक या खेळाडूसाठी. कालच खऱ्या अर्थानं भंगारपाडा प्रीमियर लीग पाहिलीत, असे दमदार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्हेरी वेल परफॉर्मन्स. या स्पर्धेतील 15वा फलंदाज ज्याने षटकार हॅट्रिक कंप्लीट केली ते संकेत पाटील. चेंडू खाली येतोय. अप्रतिम दर्जाचं हे फिल्डिंग डिपार्टमेंट, जागता पहारा आणि दमदार खेळ साकार करणारा राजा जोशी मात्र बॅक टू द पवेलियन. दुसरा ते धक्का एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार, एक सोनेरी पान रे, लाख जीवांचा प्राण रे. जय भवानी, जय शिवाजी, जय घोष हा चालला. खऱ्या अर्थानं इथे बालासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत माऊले आणि बिंदासबाई यांचे कट्टर समर्थक खऱ्या अर्थानं आता आम्ही ते भगवा लहरत असताना कल्पेश पाटील मॅन डाऊन हरिग्राम. थँक्यू. गोलंदाज तयार विकी पाटील. राऊंड विकेटने इथे गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतो. द्वारकानाथजी चोरगे सरांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. धावसंख्येची जमापुंजी संघ जाऊन पोहोचतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावपटलावरती लागल्या. समोर बॅटिंग मार्कवर भंगारपाडा टीमचा खेळाडू सिद्धेश वासकर. त्याचा सिद्धांत उपयुक्तपणे साध्य होईल का हे सुद्धा पाहावं लागेल. ए बॉल मधील ही चांगल्या पद्धतीची लढत पाहायला मिळते मित्रमंडळीनं 2 संघांदरम्यान. एका बाजूला भंगारपाडा, त्यांच्या विरोधात खेळतोय मुरबी.
क्रिकेटचा दर्दी खेळ वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळतं. वेट केलं त्यानंतर कट केलं रॉबिन उत्तपा विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका. मिळतील 4 आमदार चषकातील हा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. हिंदुगिरीचे बादशाह आम्ही तलवार आमची राणी. दादागिरी तर करतोच आम्ही बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. टोटल 44 धावा आपण धावपटलावरती पाहतो. सुंदर पद्धतीचा फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डिंग डिपार्टमेंट तिथे सज्ज आहे. संदेश करावकर दमदार पद्धतीनं फिल्डिंग डिपार्टमेंट इथे दाखवतोय आणि अशा रीतीनं पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा जाऊन पोहोचतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकता स्पोर्ट्स भंगारपडा टीमच्या टोटल धावा पाहायला मिळतात 45 रन्स. तर याच दरम्यान थँक्यू मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. खऱ्या अर्थानं विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आकाश पाटील साहेब, त्यांच्या समेत तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय मिलन शेठ पालकर केवाले आणि त्यांच्या समेत आकाश भोपी हरिग्राम, आपलं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. या व्यासपीठावरती आजच्या या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. ना बिंदास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा. थँक्यू डीजे. आदरणीय रुपेश ठोंबरे बिंदास भाई शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल. म्हणजे काय रुपेश ठोंबरे बिंदास भाई म्हणजे शिरावरी सोनेरी राजेशाही ताज. रुपेश ठोंबरे बिंदास भाई म्हणजे दिलाचा दिलदार शेर जिगरबाज. रुपेश ठोंबरे बिंदास भाई म्हणजे शेर जैसी चाल और दहाड़ता हुआ बाज. जिन्होंने सबके दिल के ऊपर किया है राज, यही है हमारे सबके लाडले रॉयल व्यक्तिमत्व रुपेश ठोंबरे बिंदास भाई, जिनके सिर के ऊपर है किंग मेकर गोल्डन ताज गोल्डन ताज गोल्डन ताज. अप्रतिम दर्जाचं हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं आमदार चषक 2022. तर खऱ्या अर्थानं तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय मिलन शेठ पालकर केवाले आणि त्यांच्या समेत विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स शरीरसृष्टीपट्टू आकाश पाटील विचुंबे आणि आकाश बोपी हरिग्राम आणि त्यांचे सहकारी मित्र रोशन भगत साहेब वागिली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व पाहुणे मंडळींचं मी सहर्ष स्वागत करतो. अर्पुणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. पाहुणे आली मने प्रसन्न झाली. सर्व पाहुण्यांचं क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. एखाद्या गुलमोहराप्रमाणे मंच मात्र आपल्याला फुलताना पाहायला मिळतं. पूर्णपणे खचाखच भरलेलं आहे आपण सुवर्ण मंच. जाऊया मैदानामध्ये ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतो रामकृष्ण मुरबी टीमचा धुरंधर गोलंदाज पाहायला मिळतो. नाव आहे समीर ठाकूर सॅम. इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो आणि धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचतोय टोटल 45 रन्स 3 विकेट लॉस. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण इथे घडलं जातं. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र. क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागलंय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने पाहायला मिळतात. कारण संघ आहेत एका बाजूला भंगारपाडा, त्यांच्या विरोधात खेळतोय मुरबी. कारण ज्या संघाचा अभ्यास आहे संदेशजी खूपच गाडा, तो संघ आहे खऱ्या अर्थानं एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. मात्र इथे पारी मात्र डगमगतीये. खेळाडू बाद होतोय भंगारपाडा टीमचा सिद्धांत अर्थातच सिद्धेश वास्कर. बॅक टू द पवेलियन. चौथा दे धक्का. शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा. थँक्यू डीजे रोशन बाद. जसं चेतन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर निर्णायक क्षणी विकेट गमावली भंगारपाडा क्रिकेट संघानं, ती म्हणजेच सिद्धेश वास्कर. पा खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन रामकृष्ण मुरबी टीमचा सिद्धांत मात्र उपयुक्तपणे साध्य झालाय. तर ज्या पद्धतीनं 4 मोहरे गारज झाले पा एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं फलंदाजी मात्र ढासळली आहे. रामकृष्ण मुरबी या नावानं आपण खेळताना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं हा मुरबी संघ तर एका बाजूला एकतेचे प्रतीक एकता स्पोर्ट्स
भंगारपाडा. गोलंदाज तयार. इथे पहा फलंदाजापासून दूरवरचा मात्र प्रवास पाहायला मिळतो. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. आता मात्र जणू काय आगीचे गोले फेकतोय की का असा परिचय देतोय आणि डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. नेक्स्ट डिलिव्हरी राईट मोड द विकेट. लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. बॅटची कडा खेळाडू बाद होतोय. प्रेमात टाकणारी खेळी पाहायला मिळते. सॅम ठाकूर कडून फलंदाज बाद होतोय. प्रेम दमडे बॅक टू द पवेलियन. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली. जबरदस्त मैफिलीत करणारे हे आल्हाददायक वातावरण. शिवसेना पक्षाचे भगवे झेंडे मात्र डौलानं फडकताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये नेते मंडळी आली, या स्पर्धेमध्ये कार्यकर्ते येत आहेत. म्हणजे म्हणायचं झालं रविदादा, शिवसेना पक्ष म्हणजे कार्यकर्ता घडवणारा कारखाना. इथे कार्यकर्त्यांची कमी नाही. जबरदस्त क्रिकेटची मांदी आली इथे पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचतो. टोटल धावा पाहायला मिळत आहेत 45. मैदानामध्ये वादळ आलंय आणि वादळासोबत हे भगवे वादळ फ्लॅग कारण तुम्हाला संपूर्ण हे जे भगवे झेंडे आहेत ते तुम्हाला तिथे पडकत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त हे वातावरण मात्र प्रस्थापित केलं जातं. संकेत पाटील चेंडू खाली येतोय. अप्रतिम पद्धतीचं हे एफर्ट पाहायला मिळत असताना त्यात नंतर मिळतील टोटल 4. तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात निवडून येऊ दे, आमदार होऊ दे औंधाच्या वर्षात ग, औंधाच्या वर्षात गाय तुझा महेंद्र. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सॅम ठाकूर अप्रतिम गोलंदाजी साध्य करतोय. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला ओमकार पाटील ओमी मात्र चेंडूला जज करतात. तात्काळ या चेंडूगणी 1 रन मात्र प्राप्त केली जाते आणि अशा रीतीनं पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा जाऊन पोहोचतायत. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमच्या टोटल सांघिक कोट्यातील 50 धावा. अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात थँक्यू डीजे. सन्माननीय श्री महेंद्र शेठ हरी दळवी आमदार अलिबाग मुरुड जिल्हा प्रमुख रायगड. महेंद्र शेठ ही गोंडस पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री महेंद्र शेठ हरी दळवी आमदार अलिबाग मुरुड जिल्हा प्रमुख रायगड. दमदार, शानदार, रुबाबदार हे राजबिंड व्यक्तिमत्व. पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला सांघिक कोठ्यातील हे अर्धशतक मात्र इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. कॉम बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. गुणसंख्यांक लेखन सोमनाथजी पाटील वाजे यंदा कर्तव्य आहे. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज सज्ज असताना बंटी ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये सोमनाथ धावा रोखणं सुद्धा गरजेचे असेल. तर पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये टोटल धावा आल्या 26, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 19 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 5. म्हणजे 75 तारांकित गोलंदाजी आपण तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिली. समीर ठाकूर जेवढा स्टायलिश आहे ना तेवढी स्टायलिश गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्लॉगरच्या षटकातील पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने चपराक पाहायला मिळते. फिल्डर आहेत तैनात. पुन्हा एकदा सॅम ठाकूर चेंडूला जज करतोय. तोपर्यंत 2 धावसंख्येचा गनिमी कावा इथे खेचला गेला. खेळपट्टीच्या मधोमध धावणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टील एक स्टार खेळाडू आपण सातत्यानं पाहतो. खऱ्या अर्थानं MS धोनी त्या जोग कार्य मात्र पाहायला मिळतं. बॅटिंग मार्कवर जयेश कटेकर. कटाक्षपणे नजराना त्यांना पेशकश करावा लागेल. पहिल्याच बॉलवरती आपण 2 धावा पाहिल्या. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 52. दशावतारी रावण गुणतालिकेवरती आता मात्र उभा आहे. त्याचं दहन करावं लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर त्यानंतर धावा रोखल्या गेल्या. आता पुन्हा एकदा धावा बनायला मात्र सुरुवात झाली आहे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीम कडून. नेक्स्ट बॉल इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतो खेळाडू
जयेश कटेकर रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय, अशा प्रकारच्या फटक्याचा इस्तेमाल केला होता जयेश नामक फलंदाजानं. यावेळी वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते. त्यानंतर ओमकार पाटील चेंडू पर्यंत जातील आणि 2 धावा वेगानं चप्पल लाईन चितेची दौड पाहायला मिळते या दोन फलंदाजामध्ये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळतं. धावसंख्येची द्वारका माई संघ जाऊन पोहोच टोटल 54 धावा धावपटलावरती 5 महारथी. बॅक टू द पवेलियन एकता स्पोर्ट्स भंगारपडा टीमचे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रहार केलाय आका गोला उछल कर बोला 6 रनचा टोला 6 रन. थँक्यू डीजे. पा इथे बंटी ठाकूर वरती झगमगीत पारी खेळताना बॅटिंग मार्कवर जयेश कटेकर कटाक्षपणे नजराणा पेशकश करतोय. छोटा पॅक बडा धमाका आणि चांगल्या पद्धतीने षटकारबाजी या खेळाडूची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 60 रन्स. लढण्याजोग हे कार्य मात्र आता सिद्ध झालंय भंगारपाडा टीमचं. इथे बॅकफुटला गेल्यानंतर फटका खेळायचा होता. लॉंग लेग फाईन लेगला रनआउटची नामी संधी. संधीचं सोनं होईल का इथे रेफर केलंय. खऱ्या अर्थानं आता चाचपणी केली जाईल साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सक्सेस होण्यामागं खऱ्या अर्थानं संदेजी शेलके यांची सुद्धा चांगल्या पद्धतीनं एक मेहनत पाहायला मिळते. साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, संदेजी शेलके आणि यांसाठी मी एकच म्हणेन जबरदस्त क्लॅरिटी जबरदस्त क्वालिटी आहे साईप्रीत लाईव्हची. म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये गाठली आहे त्यांनी भली मोठी उंची भली मोठी उंची. रेफर केले आणि इथे रनआउट आहे की काय असं इथे संकेत स्थळावरून घोषित केलं जातं. खेळाडू होतोय रन आउट. सारा मतदार राजाना मी विनवितो साऱ्यांना आई बहीण भावाला आत्या मामा काकांना सारा मतदार राजाना. धन्यवाद धन्यवाद. खऱ्या अर्थानं मित्रांनो बिंदास बाई टोंबरे यांचे कट्टर समर्थक राईट हँड कल्पेश पाटील आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान उमेश भगत साहेब उप विभाग प्रमुख नवीन पनवेल यांचे व्यासपीठावरती शुभागमन त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं रुपेजी टोंबरे बिंदासबाई यांचे अनेक निकटवर्ती पाहायला मिळतात. आनंदजी दिघे साहेबांची छबी त्यांच्यामध्ये सातत्यानं पाहायला मिळते आणि ते जेव्हा दाढीवरून हात फिरवताना ती लकप मात्र मला खूप भावते. अप्रतिम त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी पाहायला मिळते. एखाद्या नगरसेवकाला लाजवेल असं कार्य त्यांचं पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. टोटल गडी बाद झाले 6 गडीवर टोटल धावा जाऊन पोहोचतायत 60 रन्स आणि जिंकण्यासाठी 61 धावसंख्येची आवश्यकता आहे ती रामकृष्ण मुरबी टीमला. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. सेनेचा वाघ आला ना रुपेश टोंबरे हा सेनेचा वाघ आला. सेनेचा वाघ आला ना रुपेश टोंबरे हा सेनेचा वाघ आला. हे पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला. ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. थँक्यू डीजे. पा या स्पर्धेतील आयोजकांचं आपण शीर्षकानं पाहता.
खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. खऱ्या अर्थानं ए गटातील ही आपण सुपर 10 ची लढत पाहता. क्रिकेट रसिक वर्ग मोठ्या संख्येनं या स्पर्धेला एन्जॉय करतोय. तर खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती तुम्हाला मान्यवरांची उपस्थित पाहते. वाकडी ग्रामपंचायती तंटामुक्त अध्यक्ष नंदुशेठ पाटील आपलं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. राजाबाई चोरगे आपलंही स्वागत. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक सिंबा आणि सिंगम बैलाचे मालक हरचंद्र शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक ओमसाई बंगारपाडा संघाचे पुरस्कर्ते सतीशजी कटेकर साहेब आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. संघाचे पुरस्कर्ते संतोषदादा दमडे आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर अभिषेकजी दमडे साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि व्यासपीठावरती मित्रांनो रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर शरीरश्रेष्ठपट्टू आणि सध्या विद्यमान ग्रामपंचायत सरपंच विचुंबे आकाशजी पाटील साहेब त्यांच्या समेत प्रथमतः या नेरेंद्र विभागामध्ये नाईट ज्यांनी भरवली असेल ते तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर सन्मान्य मिलन शेठ पालकर. त्यांच्या समेत डाबा मालक आकाशजी मुप्या हरिग्राम ह्युमन राईट्स कमिशन अध्यक्ष नेरेंद्र विभाग आणि त्यांच्या समेत करंजाडे शिवसेना शाखा प्रमुख रोशन पाटील साहेब वाघिवली आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. समेत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं दमदार मेहनत घेतली आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं मित्रांनो अक्षरशः ही स्पर्धा 2 फसिनो 2 व्हीलर बाईक पाहता मॅन ऑफ द सिरीजसाठी A-B पोलमधून आणि C-D-E पोलमधून या 2 बाईक आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्या अर्थातच नवीन पनवेल शहर प्रमुख त्यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ते बिंदास बाई ठोंबरे आम्हाला सायकल पुरस्कृत केली ती खऱ्या अर्थानं संग्राम सचिन पाटील तोंडरे आणि त्यांच्या समेत शिवांश ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेकजी दुबे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ॲसिक्सचे ब्रँडेड शूज CP प्रजापती साहेब उत्तर भारतीय सेल अध्यक्ष यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. या स्पर्धेसाठी तब्बल अलिबाग मुरुड विधानसभेचे खऱ्या अर्थानं भाग्य विधाते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची देणगी आम्हाला इथे पुरस्कृत करण्यात आली. शिवसेनेचा ढाण्या वाघ रायगड जिल्ह्यातील अर्थातच बबनदादा पाटील साहेब यांच्या वतीने 1 लाख रुपयाची देणगी मात्र या स्पर्धेला देण्यात आली. त्याच्यानंतर विचार केला तर मित्रांनो महानगर प्रमुख शिवसेनेचे रामदासजी शेवाले साहेब यांच्या वतीनं तब्बल 1 लाख रुपयाची देणगी. त्याच्यानंतर प्रथमेश सोमन साहेब यांच्या वतीनं 21,000 रुपयाची देणगी आणि भरपूर अशा दानशूर दात्यांनी या स्पर्धेमध्ये देणगी आम्हाला दिली. त्या सर्वांचं मनापासून आभार. यस थँक्यू प्रवीण, थँक्यू सो मच रोशन पाटील आणि थँक्यू ओमकार. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने खूप मोठी लढत आहे स्पर्धेतली. 61 धावांचा पाठलाग मुरबी टीमला करायचा आहे. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, यॉर्कर लेनचा सन्मान दिला आणि पहिल्या बॉलमध्ये सिंगल पूर्ण केली विक्की. आणि दुसऱ्या बाजूने पाहता ओमकार पाटील हे 2 खेळाडू 15.25 हा आस्किंग रन रेट असेल प्रत्येक ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या मुरबी टीमला. आणि एका बाजूने 61 धावा रोखाच्यात भंगारपाडा टीमला. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा आमच्या सर्व मान्यवरांकडून, सर्व आमच्या आयोजन कमिटीकडून, आमच्या प्रेक्षकांकडून. कारण ही लढत आता आजच्या खरं तर या स्पर्धेमधली भरपूर महत्त्वाची आहे. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये राजा जोशी या फलंदाजानं इम्प्रेस केलं. खरं तर मी असं म्हणेन अभ्यास केला होता मुरबी संघानं निलेश आणि शिंदेचा, पण तो पेपर आला होता राजाचा आणि तिथे मात्र त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि एक मोठं टार्गेट उभारण्यामध्ये भंगारपाडा टीमला यश मिळालं. चेतन तयार ओव्हर द विकेट. ओमकारसाठी हा बॉल टप्पापणात डीप राहिला होता आणि पंच दर्शवतात हाईट फॅक्टर. लेग बिफोर द विकेटची लाऊड अपील झाली होती, परंतु हाईट फॅक्टर पंचांनी ओळखला आणि त्यानंतर मात्र इथे लेग बायची रन मिळाली. ती म्हणजे बॅटिंग करणार मुरबी टीमला अतिरिक्त स्वरूपात सिंगलने मात्र डाबाला आकार देत असताना दोन्ही खेळाडू. तर इथे मुरबी संघाच्या फलंदाजीने लगातार 2 षटकार लगावले. तर पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जानुशेठ नेरुलकर यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर ओमकारला शुभेच्छा येतात मोठ्या गावावरून खऱ्या अर्थानं सौरभ यांच्या माध्यमातून. ओमकार खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वात स्टायलिश खेळाडू आणि ज्याचे फॅन फॉलोविंग देखील तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. असा एक शांत संयमी स्वभावाचा स्टायलिश खेळाडू नॉस्ट्राकिंग गेला. आणि दुसऱ्या बाजूनं मात्र तुम्ही पाहता वारंवार वेळोवेळी मात्र प्रत्येक वेळा मुरबी संघासाठी मोठं योगदान देणार, भरीव योगदान देणार बॅटिंग करत असताना विक्की पाटील हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आपण या मैदानी पाहिलं. चेतनचा बॉल यावेळी सफल झाले. ऑन साइड मध्ये टर्न केल्या बॉलला डीप बाकबॉक्स पर्यंत डोक्यावरून बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. 6 धावेसाठी विक्कीच्या बॅटमधून आलाय हा बहारदार षटकार. तर याच्यानंतर होणारी मॅच सुपर 10 ची अंतिम मॅच अर्थातच जय हनुमान 11 शिरवली आणि सचिन 11 खेरणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. हा षटकार खरं तर टायमिंग चांगलं होतं, शफल झाले होते लवकर. त्याने यावेळेस लेंथ ओळखली आणि पिकअप देखील चांगल्या पद्धतीनं केलं.
विसेप आणि त्यानंतर तुम्ही ऑन साईडमध्ये बॅटिंग स्ट्रेंथ भरपूर स्ट्रॉंग आहे या खेळाडूची आणि त्याने मात्र त्या दिशेने हा फटका सजवला आणि 6 धावा मिळाल्या त्या म्हणजे मुरबी संघाला आणि या 6 धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली आहे. स्कोर कार्डमध्ये धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 8 धावा. ही लढत खरं तर दोन ताकदवर संघांमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट या सामन्यामध्ये खरं तर या वर्तमान स्थितीमध्ये जो चांगला खेळ करेल तो संघ असेल विजेता. पुन्हा एकदा शफल झाले ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न यावेळेस टायमिंग चुकला आणि सिद्धेश वास्कर स्वतः झेल खाली आहे. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू प्रत्युत्तर चेतननं चांगलं दिलं आणि इथे मात्र पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मुरबी संघाला खेळाडू बाद झालाय विकी पाटील. संदीप जी वास्कर खरं तर पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हचे आमचे फाउंडर आणि त्याचबरोबर मनीषी घरत जे शिवसेना शाखा प्रमुख आहेत खारघर मनीषी पाटील जे शिवसेनेचे शिलेदार आहेत त्यांच्याकडून देखील या मुरबी टीमला आणि या संपूर्ण आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. बिंदाजी ठोंबरे यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही खूप मोठी स्पर्धा आमदार ट्रॉफी 2022 हे शानदार पर्व आणि खरं तर या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. 5 पारितोषिक आहेत. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम अशी पारितोषिक आहेत आणि या पारितोषिकाचा जर का तुम्हाला हकदार बनायचा असेल तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचे सामने तुम्हाला काहीही करून जिंकावे लागतील. पहिली मॅच जिंकली होती अकोले टीमनं. दुसरा सामना आपण पाहिला होता खरं तर भरपूर चांगलं टायमिंग ओमकारचा. तुम्ही पाहता हा ट्रेडमार्क शॉट आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या वरून मात्र बॉलला टोकलाय पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धाब्यासाठी हा षटकार. तर इथे टॉस केला जाईल. सुपर 10ची अंतिम लढत जय हनुमान शिरवली विरुद्ध सचिन 11 खेरणे या दोन संघांमध्ये आणि टॉस करण्यासाठी विसुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आकाश पाटील आणि त्यांच्या समवेत तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर मिलन शेठ पालकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभास्ते इथे नाणेफेकीचा कौल करावा. तर मिलन शेठ पालकर आणि आकाश पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभास्ते इथे नाणेफेकीचा कौल करावा. सुपर 10ची त्यांच्या समेत आकाश भोपी साहेब आणि रोशन पाटील शाखा प्रमुख करण झाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. हाय 5 सुपर 5 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल या शेवटच्या लढतीमध्ये ई पोल मधून हे दोन्ही संघ असतील. जय हनुमान शिरवली विरुद्ध सचिन 11 खेरणे. तर टॉस होतोय खरं तर पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना. दोन्ही टीमला शुभेच्छा. शिरवले आणि खेरणे या दोन संघांमध्ये लढत. ओमकारनं मात्र शेवटच्या बॉलमध्ये एक स्टायलिश फटका लगावला आणि त्या बॉलवर त्याला षटकार आणि तुम्ही पाहता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुरबी टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली 1 गडी बाद 14 धावा. सेकंड ओव्हर सिद्धेश वास्कर एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधलं कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट देखील मोठ्या चांगल्या पद्धतीने खेळणारा हा खेळाडू. शफल झाले शुभम आणि इथे मात्र रायझिंग डिलिव्हरी सरप्रायझिंग डिलिव्हरी बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षक निलेशच्या हातामध्ये आणि यावेळेस मात्र हा डॉट बॉल. मागचे 2 दिवस खरं तर भंगारपाडा गावामध्ये जल्लोष साजरा केला गेला कारण भंगारपाडा प्रीमियर लीग संपन्न झाली आणि भरपूर प्रचंड असा क्राऊड आणि आनंद त्या गावामध्ये आम्ही पाहिला आणि आज त्या गावचा संघ मुरबी सारख्या एका बलाढ्य संघासोबत सुपर 10ची लढत खेळतोय. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह करत होता. ऑन साईडला वेग होता. दिशा चांगली होती. टप्पा चांगला होता आणि तदनंतर मात्र अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज चेतननं चांगला स्टार्ट दिला. खरं तर चेतनचं एक वैशिष्ट्य राहिलं. रायगड प्रीमियर लीग 2 सीझन आपण पाहिले. ज्या टीममध्ये खेळला तो संघ खरं तर टॉपपर्यंत पोहोचला होता दोन्ही वेळेला. त्यामध्ये चेतन एक लक फॅक्टर असणारा खेळाडू आणि सेकंड ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय आता सिद्धेश वास्कर अनुभवाने परिपक्व असणारा भंगारपाडा संघाचा सर्व गुण संपन्न खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने विस्फोटक शुभम ठाकूर. दबाव आला होता दबाव झेलता आला नाहीये. भरपूर शफल झाले आणि त्यानंतर मात्र वेगवान बॉल परफेक्ट यॉर्कर होता. क्लीन बॉल उजवी यष्टी वाकवली आहे. तदनंतर मात्र 14 या धावसंख्येमध्ये दुसरा धक्का बसलाय. एका बाजूने ओमकार सारखा खेळाडू तुमच्या टीममध्ये आहे. तुम्ही स्ट्राईक रोटेट करण्याचा जरी प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूने आक्रमण ओमकार करू शकतो. क्षमता आहे या खेळाडूकडे. त्यामुळे इथे देखील तुम्हाला सेन्सचा वापर करावा लागेल कारण 61 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा. पर ओव्हरमध्ये तुम्हाला 15.25चा आस्किंग रन रेट होता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. जर का सिंगल डबलने देखील डावाला सावरण्याचं काम शुभमने केलं असतं तर मधल्या काळामध्ये खराब चेंडूची प्रतीक्षा करत ओमकारनं देखील मोठी फटकेबाजी केली असती. तुम्हाला खरं तर स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. रणनीती आखावी लागेल. क्रिकेटचा खेळ आहे स्ट्रॅटर्जीचा खेळ आहे. जर का तुम्ही रणनीती आखण्यामध्ये यशस्वी झाला तर तुमच्या बाजूला नक्कीच विजय असेल. आता या लढतीमध्ये खरं तर कमबॅक करतो सिद्धेश वास्कर हा गोलंदाज. नशीबवादी होण्यापेक्षा
प्रयत्न वादी बा, कारण प्रयत्न केले तरच तुमचे नशीब तुम्हाला साथ देतील. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. बंटी ठाकूर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. ओव्हर द विकेट सिद्धेश तयार. लोवर फुल टॉस बॉल फक्त ड्राईव्ह केलाय, टर्न केला बॉलला ऑन साईडमध्ये. तेवढीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली संदीप दमडे या खेळाडूकडून, कारण हा बॉल असा वाटत होता सीमारेषा बाहेर जाईल, पण तो सिंगल हँडेड बॉलला अखेरच्या क्षणाला थांबवला आणि इथे मात्र फक्त सिंगल रन मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मुरबी संघाला. आता आव्हान हळूहळू जड होत चाललंय, कारण या षटकामध्ये सिद्धेशनं आतापर्यंत 4 चेंडू फेकले, ज्यामध्ये 3 निर्धाव 1 विकेट घ्यायला त्याला यश मिळालं आणि 1 सिंगल खर्च केली आहे. अजूनही विजयासाठी तुम्ही पाहता मॅचमध्ये 46 धावांची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या मुरबी टीमला. म्हणजे एक शॉर्ट बट स्वीट इनिंग मात्र आता ओंकार पाटील या खेळाडूला साकारावी लागेल. सिद्धेशचा पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. खरं तर ऑन साईड भरपूर स्ट्रॉंग आहे या खेळाडूची. सातत्याने आपण पाहिला त्याचे ट्रेडमार्क शॉट तुम्हाला स्लॉक स्वीपचे पाहायला मिळाले, पॅडो स्वीपचे पाहायला मिळाले. परंतु या एका बाजूनं तुम्ही पाहताय खरं तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आहे, कारण भंगारपाडा संघाचा हा की प्लेअर आहे सिद्धेश वास्कर. अनेक वेळा आपण पाहिला ओपन क्रिकेटमध्ये, खरं तर मागच्या 2 वर्षाचा क्रिकेट हंगाम जर तुम्ही पाहिला तर सिद्धेशने एक वेगळी उंची गाठली आहे आणि त्याचबरोबर गेले कित्येक वर्ष ओंकार पाटीलचा दबदबा राहिला ओपन क्रिकेटमध्ये. असा हा खेळाडू टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली आहे, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, सीमारेषा पार शेवटच्या बॉलमध्ये आलाय हा चौकार मुरबी टीमला. आणि या चौकारच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मुरबी टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 19 धावा. तर थँक्यू. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल मित्रांनो. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आवर्जून उपस्थित राहिले ते अर्थातच तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय मिलन शेठ पालकर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मिलन शेठ पालकर यांना विनंती करतो की आपण यावं, स्वागत कक्षामध्ये आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. मित्रांनो खऱ्या अर्थाने विचार केला तर प्रथमच या विभागामध्ये 2012-13 साली नाईट स्पर्धा ठेवण्याचा विक्रम त्यांनी केला होता आणि सातत्याने 3 वर्ष वाकडी संघ त्या स्पर्धेमध्ये तृतीय चतुर्थ असे ट्रॉफीज कप पटकावणारा संघ, परंतु फॉर्म नक्कीच परत आणेल असे या स्पर्धेचे यशस्वी आयोजक अर्थातच मिलन शेठ पालकर केवाले यांना सन्मानित करण्यासाठी वाकडी शिवसेना शाखा प्रमुख सुकेश भोपी आणि त्यांच्या समेत नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे आणि अक्षय म्हस्कर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मिलन शेठ पालकर केवाले यांचा इथे शुभ सन्मान करावा. त्याच्यानंतर मित्रांनो विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर यांचा इथे शुभ सन्मान आकाश शेठ पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर आकाश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं, आपला इथे शुभ सन्मान नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आकाशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मित्रांनो त्यांची शरीरयष्टी जर तुम्ही पाहिलीत तर खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स देखील आहेत आणि सातत्याने शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी राहिली. असे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर तथा विद्यमान सरपंच आकाश पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर शिवसेना करंजाडे शाखा प्रमुख अर्थातच रोशन भगत यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर रोशन भगत यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. मी सन्माननीय सुकेश भोपी आणि त्यांच्या समेत बिंदासबाई ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे रोशन भगत यांचा इथे शुभ सन्मान करावा. त्याच्यानंतर आकाश भोपी ह्युमन राईट्स कमिशन अध्यक्ष नेतृत्व विभाग तथा एक हॉटेल प्रीत किनाराचे ओनर आकाशजी भोपी यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर आकाश यांना विनंती करतो आपण देखील तो सन्मान स्वीकारावा. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान होतं. खरं तर गेले 6 दिवस सूत्रसंचालन म्हणून एक मोठी जबाबदारी स्वीकारताना आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर, मंचकावरती मिलनबाई पालकर, आकाश पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण सर्व मान्यवरांचं. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडमध्ये बॉलला ढकल हलक्या हातानं. या ठिकाणी मात्र आता आव्हान हळूहळू जड होत चाललं, कारण सिंगल डबलने कशाही प्रकारचा प्रेशर हा खरं तर भंगारपाडा संघामध्ये निर्माण होणार नाही आहे, कारण आता मोठ्या धाफटक्यांची गरज आहे मुरबी टीमला. आता येणारे 10 चेंडू आणि 40 धाबांची गरज. प्रत्येक बॉलला तुम्हाला 400च्या स्ट्राईक रेटनं 4 धाबा कराव्या लागतील, कारण आता अडचणी या वाढत चालल्यात. संदीप दमडेचा बॉल खरं तर ऑनसाईडमध्ये खेळायचा होता, लवकर बॅटचा फेस क्लोज केला आणि त्यानंतर प्रतीक आला झेल खाली आणि इथे मात्र अजून एक धक्का बसला मुरबी टीमला. खेळाडू बाद झाला बंटी ठाकूर. आता संकट हळूहळू वाढत चालली आहेत खरं तर मुरबी संघाच्या वाटेला. संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहण्यासाठी येत असतात. आता या संकटांचा सामना करेल का ओंकार पाटील,
कारण आता संपूर्णपणे जबाबदारी द्यायला त्याच्या आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे जावं लागेल. अनेक वेळा संघासाठी संकट मोचक म्हणून भूमिका साकारणारा ओमकार पाटील या मॅचमध्ये देखील ती भूमिका साकारेल का हा प्रश्न देखील पडला असेल मुरबी टीमच्या समर्थकांना. मुरबी संघ जर आपण पाहिला मागील काही वर्षापूर्वी खरं तर अतिशय इन्फॉर्म असणारा संघ, परंतु यावर्षी या संघाचा प्रवास थोडासा खडतर राहिला आहे. तर थँक्यू. या ठिकाणी इथे मान्यवर मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना वेळेवर उपस्थित झाले, आवर्जून उपस्थित दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढली होती. तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर मिलन शेठ पालकर आणि विद्यमान सरपंच आकाश शेठ पाटील, आकाश पोपी आणि शाखा प्रमुख या ठिकाणी रोशन भगत, आपलंही सहर्ष स्वागत. वॉट शॉट, बॅकफुटला गेले, पंच केलं, टायमिंग आणि नजाकत तुम्ही पाहिला. कॉपीबुक स्टाईल हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलं ओमकार पाटील या खेळाडूनं. 6 धाब्यासाठी षटकार. सामना अजूनही संपलेला नाही हे मात्र त्याने दर्शवलंय. आता येणारे 8 बॉल आणि 34 धाबांची गरज. 8 चेंडू आणि 34 धाबा. संघर्षाशिवाय कधीच काही नवीन निर्माण होत नाहीये, कारण साम्राज्य हे एका दिवसात निर्माण होत नाही, त्याला अनेक तुम्हाला संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि इथे मात्र आता एक मोठी इनिंग्स साकारण्यासाठी ओमकार पाटील हा खेळाडू सज्ज झालाय. संदीप दमडेचा बॉल, आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटाने चेंडूला संपर्क नाहीये, बॅट अँड पॅडच्या मधून मात्र बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दबाव क्रिएट करणारा हा चेंडू असेल खरं तर मुरबी संघावरती. आता येणारे 7 बॉल आणि 34 धाबांची गरज. 7 चेंडू आणि 34 धाबा हे समीकरण. फक्त दिशा दिली आहे शॉट फाईन लेगला, बॉलला थांबवलंय आणि या बॉलवरती आता पुन्हा एकदा सिंगल रन मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक मिळाली ओमकार पाटील या खेळाडूला. आता येणारे 6 बॉल आणि 33 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 33 धाबा. याच क्रीडांगणावरती खरं तर 31 धाबा केल्या होत्या मुरबी संघानं, ज्यामध्ये रोशन पाटीलनं केलेली लाजबाब खेळी कोण विसरेल. या क्रीडांगणाचा इतिहास भरपूर मोठा आहे. आता येणारे 6 चेंडू आणि 33 धाबा. तर ओमकार या फलंदाजानं लगातार दोन षटकार जरी लगावले तर पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जानुशेठ नेरुलकर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक ओमकार या फलंदाजासाठी दिलं जाईल. मोटिवेशन खरं तर मुरबी संघाच्या खेळाडूंना दिलं जातं. आपण पाहतो आमदार ट्रॉफी 2022चं हे शानदार पर्व संपूर्णपणे भगवं वादळ मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळालं. बाळासाहेबांचे आमचे सर्व कडबट शिवसैनिक या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, समाजसेवक, शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल बिंदाशे ठोंबरे आणि त्यांचे कट्टर समर्थक राईट हँड कल्पेशभाई पाटील शिवसेना यांचं देखील, हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मराठात येतो का मेळ बाबा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. खरं तर ही संकल्पना आणि सर्व आमचे या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख शिलेदार या व्यासपीठावरती. भगवं वादळ सध्या ठाकरे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं. कोविड काल असो किंवा अनेक समस्या असो, अनेक समस्यांमध्ये मोठं योगदान देणारं हे सरकार. आणि आज आपण पाहतोय शिवसेना पक्षाचे सर्व शिलेदार. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. भंगारपाडा टीमला आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, सूचना आयोजकांकडून आली आहे. आता एक आगी वेगळी आहे, तुम्हाला फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल. कधी कधी तुम्ही पाहताय फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी सिली मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि तो क्षेत्ररक्षक उभा केला. आता यावेळेस स्वतः संघ नायकानं प्रेशर क्रिएट करायचा मुरबी टीमवरती, कारण या मॅचमध्ये मुरबी संघाला विजयासाठी प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे आणि भंगारपाडा संघाला एखाद दुसरा बॉल डॉट फेकायचा किंवा विकेट घ्यायचा आहे. कारण हा सामना जर का तुम्ही पाहिला 6 चेंडू आणि 33 धावांची गरज असं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय. लोअर फुल टॉस बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. ओमकार हा खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत हार मारणारा खेळाडू नाहीये, संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता येणारे 5 बॉल आणि 27 धाबांची गरज. 5 चेंडू आणि 27 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. या लढतीमध्ये खरं तर हे शेवटचं षटक भरपूर निर्णायक असेल, ज्यामध्ये गोलंदाज आहे हर्षद दमडे. विचुंबे संघाच्या आशिकेश भोईरनं 24 धाबा खर्च केल्या होत्या नेरे टीमच्या आगेस आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास खरं तर वाढला होता शेवटच्या षटकामध्ये. आता या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये धाबा करायच्या होत्या 6 चेंडूमध्ये 33. आता येणारे 5 बॉल आणि धाबा करायच्या त्या म्हणजे 27. 5 चेंडू आणि 27 धाबांची गरज विजयासाठी असेल मुरबी टीमला. लोअर फुल टॉस बॉल गुडघा टेकला ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षकाला भेदून मात्र बॉल निघून चाललाय. गोळीच्या वेगानं मिड विकेट सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धाब्यासाठी हा चौकार. संघर्ष चाललाय मैदानामध्ये, भरपूर चांगली लढत तुम्ही पाहताय खरं तर
या लढतीमध्ये ज्या पद्धतीने हा फटका क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न केले, त्याच्या आवाकाच्या बाहेर होता, कारण हा पॅरलल चेंडू होता फटका, आणि बॉल मात्र मिड विकेटच्या बाहेर निघून गेलाय. तुमच्यातील जिद्द तुम्हाला सिद्ध करू शकते. आता जिद्दीनं खेळ करावा लागेल. 4 बॉल आणि आता धावा करायच्या त्या म्हणजे 23, 4 चेंडू आणि 23 धावा, म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा फटका घ्यावा लागेल. ओमकार पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग गेला. अकुटप्प्याचा बॉल, इथे हा फटका फसलाय. फटका नाही तर ही मॅच फसली होती, आणि इथे मात्र जीवनदान देखील मिळालं. जर का धावा कमी असत्या तर टेन्शन वाढलं असतं. मध्ये आपण पाहिलं खरं तर व्हिडिओ व्हायरल झाली होती दशरथजी पाटील यांची, त्या पद्धतीने झेल सोडला होता भावेश पवारचा. तसंच काही चित्र घडलं असतं जर का इथे धावा कमी असते, पण इथे धावा भरपूर आहे, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास हा वाढलेला आहे बंगारपाडा संघाचा. आता येणारे बॉल असतील 3 आणि 22 धावांची गरज. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये मुरबी टीमला कमबॅक करून देईल. खरं तर या मॅचमध्ये नेमका मुरबी संघ बॅकफुटला गेला कुठे, कारण राजा जोशीनं ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवली, त्या खेळाडूनं केलेल्या 26 धावा या निर्णायक ठरतील या मॅचमध्ये. आणि तदनंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये सिद्धेश भास्करनं केलेलं कमालीचं कमबॅक, फक्त 5 धावा खर्च केल्या. आता इथून मात्र पूर्णपणे विजयावरती आर उडवण्यासाठी सज्ज आहे बंगारपाडा संघ. यावेळेसचा हा बॉल लिडिंग एज लागली आहे, बॅकवर्ड क्षेत्राकडे चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल आली आहे. आता 2 चेंडूमध्ये धावा करायच्या, त्या म्हणजे विजयासाठी 21 फक्त आणि फक्त. आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली, कारण पूर्णपणे हावी झाला आहे बंगारपाडा संघ मुरबी टीमवरती. असं वाटलं होतं हा सामना खरं तर संघर्षमय पाहायला मिळेल, शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल, परंतु कौतुक करावं लागेल बंगारपाडा टीमच्या गोलंदाजांचं. अकुटप्प्याचा बॉल जरी संघ पराभवाच्या उंबरट्यामध्ये असला तरी मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन, आणि गुणवत्तेला न्याय देणारा हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी हा भगवा षटकार. पराभवाचा अंतर कमी करणारे हे फटके ओमकारच्या बॅटमधून आलेत. विकीनं चांगला स्टार्ट दिला असा, विकीनं चांगला सहभाग दिला असा तर नक्कीच इथे धावांचा पाठलाग झाला असता. आता एका बॉलमध्ये धावा करायच्यात 15. शेवटचा बॉल निर्णायक आहे, आणि कॅल्क्युलेशन जर का तुम्ही पाहिलं तर भरपूर मोठा आहे. एका चेंडूमध्ये 15 धावा करायच्यात. इथे चमत्कारच कमबॅक करून देईल, परंतु आपण औपचारिकता पूर्ण करतोय या मॅचमधली. ऑन साईडमध्ये शेवटच्या बॉलमध्ये देखील हा अजून एक चांगला फटका, आणि हा षटकार आलाय. तर जानुशेठ नेरुलकर यांच्या वतीनं पारितोषिक त्यांना विनंती असेल आपण ते पारितोषिक घेऊन यावं. 2 षटकारासाठी होतं. तर जानुशेठ नेरुलकर आपण कुठे असाल तर खऱ्या अर्थानं इथे सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच एकता स्पोर्ट्स 11 बंगारपाडा. संतदादा दमडे यांनी